मेदू वडा करायला गेलं ना की आदल्या दिवशी ही अशी उडदाची डाळ मी भिजत घातली होती आणि आता मी ती मिक्सरवर वाटली. वाटताना त्यात आल्याचा तुकडा, जिरं, मीठ असं घालून ते मिक्सरवर वाटलं आणि त्याच्यानंतर त्यात मिरचीचे तुकडे घातलेत. तर आता मी हे जे करते ना, ह्या क्रियेला खूप महत्त्व आहे. मेदूवडा करताना याला ही छान फेटणे म्हणतात. ही डाळ जेवढी तुम्ही ही वाटलेली डाळ अशी फेटाल ना, एक 10 मिनटं तुम्हाला ही चांगली अशी फेटावी लागते. त्याच्यानंतर ती हलकी होते मस्त आणि त्याच्यामुळे जे मेदूवडे तुमचे हलके होतात ना आणि ते क्रिस्पी पण होतात. तर ती चव काय तुमची जर तुम्ही सोडा घालून ते केलं ना तर त्याला ती येत नाही. म्हणून ही स्टेप लक्षात ठेवा नेहमी मेदूवडा करताना की ही डाळ अशी चांगली 10 मिनटं फेटायची आणि हलकी झालेली म्हणजे आपल्याला कळायलाच लागतं की ती पटापट मूव्ह व्हायला लागते, हलायला लागते. आता त्याच्यातून डाव फिरवताना जो घट्टपणा आहे, तो टाईटनेस जो आहे तो आपोआप सैल व्हायला लागतो. दॅट इज नोन ॲज ती डाळ हलकी होणे. तर ती स्टेप खूप महत्त्वाची आहे, ती अजिबात विसरू नका.